मी प्राचार्य डॉक्टर बी.डी. जाधव, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर. खरं तर गेल्या आठवड्यामध्ये प्रचंड दुःखद घटना घडली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांचा प्लेन ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आणि तमाम महाराष्ट्रावरती एक शोककळा पसरली. खरं तर अजित पवार साहेब आणि रयत शिक्षण संस्था यांचं नातं अतिशय अतूट असं नातं आहे. संस्थेचे फार मोठे ते वेलविषय होते आणि रयत शिक्षण संस्थेच्या अनेक ध्येय धोरणामध्ये त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा होता. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे ते सभासद होते. त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेची एक खूप चांगली डिसिजन घेणारी बॉडी असते, त्याला आपण एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणतो. त्या काउन्सिलचे ते सभासद होते. नुसते सभासद नव्हते तर ते खूप मोठे मार्गदर्शक होते आणि त्यांच्या निधनानं संपूर्ण देशावरती शोककळा पसरलेली आहे. महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, एकंदरीतच महाराष्ट्र राज्याला खूप मोठा फटका बसलेला आहे. त्याचाच भाग म्हणून रयत शिक्षण संस्थेला एक अतोनात दुःख झालं. आम्ही सगळे सेवक, माजी विद्यार्थी, पालक यांना कल्पना आहे की दादांचं रयत शिक्षण संस्थेवरती अतिशय चांगलं प्रेम होतं. त्यांनी खूप मोठ्या देणग्या रयत शिक्षण संस्थेला मिळवून दिल्या, अनेक शाखासाठी देणग्या मिळवून दिल्या आणि या त्यांच्या कार्याची आठवण आम्हा सगळ्या रयत सेवकांना, महाविद्यालयाला, छोट्या मोठ्या शाखांना, तमाम महाराष्ट्राला कायम येत राहील. त्यांचं खूप मोठं रयत शिक्षण संस्थेवरचं प्रेम असल्यामुळं आम्ही रयत सेवकांच्या वतीने उद्या दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये दुपारी 3:30 वाजता या परिसरातल्या नागरिकांच्यासाठी संस्थेवर प्रेम करणारे संस्थेचे चिंतक, त्याचबरोबर जनरल बॉडीचे सदस्य, CDCचे सदस्य, त्याचबरोबर महाविद्यालयाच्या गव्हर्निंग काउन्सिलचे सदस्य या सर्वांनी एकत्र येऊन उद्या शोकसभेचं आयोजन केले. मी माझ्या सगळ्या रयत सेवकांना, त्याचबरोबर आमच्या संस्थेवर प्रेम करणारे, दादांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या चिंतकांना या माझ्या छोट्याशा बाईटमधून निमंत्रण देतोय की उद्या आपण 3:30 वाजता पंढरपूर कॉलेजमध्ये उपस्थित राहावं आणि शोकसभेमध्ये सहभाग घेऊन दादांना आदरांजली व्हावी ही मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.